नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आणि कुणबी एक असल्याबद्दल काही ऐतिहासिक पुरावे. खास करून सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम, बऱ्याच याच्यावर एक पोस्ट फिरत आहे किंवा कागदपत्र एकमेकाला पाठवत आहेत. तर त्या कागदपत्रामध्ये जे दोन महत्वाचे त्याच्यामध्ये संदर्भ सांगण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये एक जो संदर्भ आहे तर तो मुंबई गॅझेटियर बेळगाव विभागाचा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये वरच्या बाजूला लिहिलं आहे की कुळंबी आणि मराठा एक, हा एक संदर्भ आहे. आणि जो दुसरा संदर्भ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मराठा, क्षत्रिय आणि कुळंबी हे एका जातीची, याबद्दल हायकोर्टाचा ठराव. साहजिकच आहे, मलाही हा मुद्दा माझ्याकडे आला होता. मग हा कुठून घेतला आहे, खरंच मुंबई गॅझेटियरचा आहे का? बऱ्याच मराठा बांधवाच्या मोबाईलमध्ये मी आता ज्याच्यावर चर्चा आपण करणार आहोत तर मराठा बांधवाच्या याच्यामध्ये हा भरपूर मला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. हा जो पुरावा असेल मी आता आपल्या याच्या समोर स्क्रीनवर टाकेन तो. तर त्यानुसार की हे जी काही 4 कागद फिरतायत ती नेमकी कुठून घेतली, याचा अर्थ काय आहे, नेमकं कुठल्या गॅझेटियर मधले आहेत, खरंच गॅझेटियर मधले आहेत का? तर याच्यावर थोडक्यात अगदी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर ही चर्चा करत असताना याच्यातल्या 4 पानं जे आहेत तर त्या 4 पानावर इथं आपण चर्चा करूया की नेमकं याच्यामध्ये काय काय सांगण्यात आले आहे. मग मी सांगेन तुम्हाला याच्यामध्ये नेमकं काय आहे, त्याचा फायदा काय होईल वगैरे. तर त्याच्यानुसार पहिला जो इथं वर्णन करण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये जे मिस्टर हंटर साहेबांनी, म्हणजे जे हंटर आहेत, कमिशन होतं बेंगॉलमध्ये, ज्यांनी स्टॅटिस्टिकल अकाउंट ऑफ बेंगॉल भाग 11 म्हणजे जे काही पुस्तक लिहिलं, स्टॅटिस्टिकल अकाउंट म्हणजे हे अधिकृत सरकारी पुस्तक असतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये, तर ते पान नंबर 90 जे आपल्याकडं जे व्हॉट्सअपवर आहे मी टाकतोय आता, तर त्या 90 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. तर मिस्टर हंटर त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतायत की महाराष्ट्र स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे कुळंबी, कुणबी, कुर्मी अगर मराठा क्षत्रियच होते. म्हणजे तिन्हीचा अर्थ आपल्याला माहित आहे की जो शेती करणार आहे, कुळंबी करतो म्हणजे शेती करतो, त्याला आपण कुणबी म्हटलेलं आहे. त्यामुळे वेगळी त्याची काही वंशावळ सांगाय आपल्या त्याची संज्ञा सांगायची गरज नाही. तर त्याच्यानुसार पुढे म्हटलेलं आहे की ज्यांची वंशावळ उदयपूरच्या सिसोदिया घराण्याबरोबर मिळाली असून ती खरी असल्याबद्दल राणी सरकारचा शिक्कामोर्तबही झालेला आहे, हे हंटर म्हणतायत. त्याच्यानंतर पुढं आणखी एक वर्णन आहे, रेसेस, ट्राईब्स अँड कास्ट ऑफ औंध, म्हणजे या औंध विषयी किंवा औंध संस्थांच्या याने त्याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं एक वर्णन तिथं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते सांगतायत, म्हणजे मिस्टर कार्नोजी यांचं एक पुस्तक आहे, कार्नोजींचं पुस्तक आहे ते रेसेस, ट्राईब्स अँड कास्ट ऑफ औंध. तर त्याच्यामध्ये मिस्टर कार्नोजी म्हणतायत, म्हणजे इंग्रज आहेत, त्या कालखंडामध्ये लिहिलेले पुस्तक. तर त्याच्यात ते म्हणतायत की या पुस्तकातील विवेचनावरून ग्वाल्हेरचे शिंदे सरकार, सातारचे भूतपूर्व राजे भोसले सरकार व नागपूरचे भोसले हे कुळंबी म्हणजे अस्सल क्षत्रिय अतयव त्या जाती संबंधित होते. मिस्टर कॅम्बेलने असे सिद्ध केले आहे की महाराष्ट्र, महारथी मराठा यांची सत्ता ज्यांनी स्थापन केली ते कुळंबी अक्षल क्षत्रियच होते आणि छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे बहुतेक सरदार कुळंबी क्षत्रियच होते. कुळंबी जाती संबंधाने खालील उद्दीपिक म्हणी, म्हणजेच काही म्हणी त्यांनी रचलेले त्यावेळेसला, तर प्रिन्सिपल नेशन ऑफ इंडिया या ग्रंथात ही म्हण आहे. तर त्याच्यामध्ये इंग्लिश मधलं वर्णन आहे, द कुणबी इज फाउंड ऑफ असर्टिंग इन इंडिपेंडन्स. त्याचं मराठीत आपण एक 2-3 ओळी वाचूया. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी कुळंब्याची छाती मोठी, ऐकून कुळंब्याची गर्जना, जमीनदारी लागे चरना, कोटी चले कुणबी के पीछे, कुणबी नाही काहू के पीछे. म्हणजे कुणबी कोणाच्या पाठीमागे जात नाही, अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मुख्य गाभा जो आहे की जे आता सर्वच लोक या पाठीमागे लागले आहेत किंवा जे काही सध्या पटवून देतात, एकमेकाला पाठवतायत, तर तो म्हणजेच कुळंबी व मराठा एक. आणि खाली लिहिलेला आहे मुंबई गॅझेटियर बेळगाव भाग 1.
आता ही बेळगाव गॅजेटेड मधलीच नोंद आहे का, पहिल्यांदा आपण नोंद बघूया आणि पुन्हा विश्लेषण मी करणारच आहे शेवटी. तर मुंबई गॅजेटियर सातारा भाग 19 प्रश्न क्रमांक 75 यात लिहिली आहे की, म्हणजे कुळंबी आणि मराठा ही एक कसं सांगितलंय त्याचं वर्णन मी तुम्हाला करतोय. सांगितले आहे की बहुतेक सातारा जिल्ह्यात मराठा जातीचे लोक आढळून येतात. कुळंबी मराठा ही एकच जात आहे. म्हणजेच सन 1881 सालच्या खानेसुमारेत त्यांना कुळंबी या सदरात दाखल केले आहे. म्हणजेच जे दोन्ही एक असल्यामुळे त्यांना कुळंबी याच्यामध्ये त्यांनी दाखल केले आहे. म्हणजेच एकंदर जे 1881चं जे खानेसुमारीचं किंवा सेन्सस रिपोर्ट असतो इंग्रजांचा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की इथं दोन्ही एकच आहेत आणि त्याची त्यांनी आकडेवारी दिली आहे. तर त्या आकडेवारीनुसार त्याचं मराठी भाषांतर जे आपल्या पुढे नेहमी आता आपल्या समोर मी टाकतोय, मुंबई गॅजेटियर बेळगाव भाग 21 प्रश्न क्रमांक 126 जे आपल्याकडे बऱ्याच बहुतांश लोकांच्या मोबाईलमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतायत मुंबई गॅजेटियर भाग बेळगाव भाग 21 प्रश्न 126 मध्ये म्हटले आहे की या जिल्ह्यातील मराठा जातीची लोकसंख्या 11,93,000 असून हे या जिल्ह्यात सर्वत्र आढळून येतात. ते पवित्र जानवे घालतात आणि हिंदू धर्माप्रमाणेच पवित्र आचार विचार पाळतात. शेतकी करणाऱ्या मराठ्यांना कुळंबी म्हटले जाते. मराठा जातीच्या वराशी कुळंब्याच्या मुलीचे लग्न होण्यास हरकत नाही. तसेच गरीब मराठ्याची मुलगी श्रीमंत कुळंब्याच्या मुलाला देतात. मराठा जातीचे लोक फार मेहनती, मजबूत, चिवट हाडाचे आणि संभवित असतात, परंतु त्यांचा स्वभाव गरम असतो. ते शूर व राजनिष्ठ शिपाई आहेत. ते जमीनदार, शेतकरी, वकील, व्यापारी, शिपाई, मजूर, कारकून, पट्टेवाले, साधे नौकर या धंद्यात आहेत. हे मुंबई गॅजेटियर बेळगाव भाग 21 आणि प्रश्न क्रमांक 126 वर म्हटलेलं आहे. तर हे म्हटल्यानंतर आणखी एक याच्यातला पुरावा घेऊन मग पुन्हा विश्लेषणाकडे आपण जातोय. तर त्या पुराव्यामध्ये किंवा याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे, तर आणखी एक महत्वाचा जसा आत्ताच उल्लेख पाहिला तर तो आहे की मराठा क्षत्रिय आणि कुळंबी ही एकाच जातीचे असल्याबद्दल हायकोर्टाचा निर्णय, म्हणजे सिव्हिल सूट नंबर 2/1920 डिसाइडेड ऑन 25/10/1921 साली. म्हणजे हा जो एक खटला उभा राहिला होता, तर त्या खटल्यामध्ये जे वर्णन आलेलं आहे तो खटला आहे शंकर आणि व्यंकटराव देशमुख राहणार आर्वी. तर त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात जो काही अपील केलेला आहे तर ते आहे कन्हैयालाल राहणार आर्वी. तर यांनी जो त्याच्या विरोधात एक दावा दाखल केला होता आणि तो दावा म्हणजेच काय की आपली जी मुलगी आहे किंवा बालाजी भास्कर ज्याला आपण म्हणता येईल, शंकरराव जो आहे, शंकररावचा जो मुलगा बालाजी भास्कर, तर त्यांनी बालाजी भास्करचा मुलगा शंकरराव, तर त्यांनी काय केलं आहे की ते सांगतायत की बाबा त्यांनी आपल्या ज्या मुलीवर लग्न केलं किंवा जिच्यावर लग्न केलं तर तो शूद्र आहे. त्यांनी त्याचं कारण काय सांगितलेलं आहे की त्या असणाऱ्या बालाजी भास्करचा विवाह एका शूद्र किंवा शूद्र म्हणण्यापेक्षा कुणबी स्त्रीबरोबर झाला होता, त्यामुळे तो शूद्र ठरतो आणि त्यामुळं त्याचा जो विवाह असेल तो त्याच्यावर त्यांनी बंदी घालावी किंवा त्याला तशा प्रकारे अधिकृत मान्यता द्यावं. आणि त्याचा जो काही मुद्दा या ठिकाणी किंवा कोर्टाने जे काही निर्णय दिलेला आहे तर त्याच्यामध्ये कोर्ट म्हणतंय मराठी जात ही सर्वसाधारणपणे मुख्य जात असून कुळंबी हा तिचा पोटभेद आहे. म्हणजे मराठा हा मुख्य जात आहे आणि कुळंबी ही त्याची पोटजात आहे. शेतीचा धंदा करणाऱ्या मराठ्याला कुळंबी म्हणतात आणि म्हणूनच मराठा व कुळंबी यांच्यात झालेले लग्न पूर्णपणे कायदेशीर आहे. बाळाजीने स्वतः जरी कधी मराठा देशमुख या संज्ञेने संबोधले असले तरी 1894 सालात त्याने त्याचे नावाने सेटलमेंट खात्याकडून जे पत्र दिले गेले, परिचय दिले गेले, त्यात त्याला कुळंबी देशमुख म्हटलेले आहे. बाळाजी आणि त्याचा सासरा सूर्यभान हे एकाच जातीचे आहे. म्हणजे बाळाजीनं सूर्यभानच्या जे मुलीशी विवाह केला होता तर तो विवाह म्हणजे रेणुकाबाई त्या मुलीचं नाव आहे आणि त्या रेणुकाबाई म्हणजे बाळाजीने विवाह केला रेणुकाबाईशी, तर तो कारण का रेणुकाबाई ही कुळंबीची आहे किंवा कुणबीची आहे आणि बाळाजी हा मराठा देशमुख आहे, त्यामुळे हे अनधिकृत लग्न होत आहे किंवा बाळाजी हा देशमुख किंवा क्षत्रिय होत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तर त्याच्यानुसार जे वर्णन केलेलं आहे की दोघं एकाच जातीचे आहेत, त्यामुळे हा विवाह किंवा हे लग्न योग्य व कायदेशीर आहे. म्हणजे प्रति
वादीचे साक्षी नंबर 5 ते 7 यांनी कबूल केले आहे. प्रतिवादीचा साक्षी 4 कबूल करतो की सुरेभानच्या मुलीचे लग्न बाळाच्या लग्न झाल्यानंतर त्याला कुणी जातीबाहेर टाकले नव्हते. म्हणजे त्यावेळेला जरी असं लग्न केलं असलं तर जातीबाहेर त्या कालखंडात टाकले नव्हते. यामुळे या सर्व कारणामुळे बाळाजी भास्कर हा मराठा वा कुळंबी होता. त्याची व त्याचा सासरा सुरेभान यांची एकच जात होती. त्याचे लग्न रेणुकाबाईशी झालेले लग्न योग्य व कायदेशीर आहे. त्यामुळं बाळाजी व रेणुका यांची संतती ही कायदेशीर वारस आहे. म्हणजे हा वाद ज्यावेळेस निर्माण झाला होता तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की बाबा बाळाजीनं रेणुकाबाईशी जो विवाह केला होता तर तो विवाह एका क्षुद्र जातीशी केलेला आहे. म्हणजे शूद्राला कुणी कुळंबीला क्षुद्र म्हटलेलं आहे त्यांनी. त्यामुळं त्याची होणारी संततीवर कुठलाही अधिकार पोहोचत नाही किंवा संततीला कायदेशीर तिथं मान्यता देऊ नका अशा प्रकारचा जो एक प्रकारचा दावा दाखल केला होता. तर त्याचाच दाव्याचा निकाल पुन्हा 26 जुलै 1923 रोजी त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हेच वर्णन आहे बाळाजी उर्फ कन्हैयालालचं. दुसऱ्या मुद्द्यासंबंधाने कोर्टाचा ठराव असा आहे की मराठा जात ही मुख्य जात असून कुळंबी जात ही त्याचा पोटभाग आहे आणि मराठा व कुळंबी यांच्यामध्ये झालेले विवाह पूर्ण कायदेशीर आहेत. त्यामुळे बाळाजी आणि त्याचा सासरा म्हणजेच रेणुकाबाईचे बाप हे दोघेही एकाच जातीचे होतात. त्या दोघांचे घराण्यात झालेले लग्न कायदेशीर आहे. म्हणजे या अर्थानं ज्यावेळेस आपण पाहतो की हा जो मुद्दा इथं मांडण्यात आलेला आहे तर मला हे ऐकत असतील त्या लोकांना सांगायचं आहे या माध्यमातून की हा वर्ध्याचं कोर्ट आहे. याची अस्सल प्रत आपण काढावी असं मी विनंती सर्वांना करतोय आपल्या माध्यमातून. तर त्याच्यामध्ये सिव्हिल सूट नंबर 2 1920 म्हणजे वर्ध्याच्या याच्यामध्ये 25/10/1921 ही जजमेंट आहे. ह्याची ओरिजिनल प्रत काढावी हे आता आपल्याला लागणार आहे इथं मराठवाड्यात, खास करून मराठवाड्यामध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्राला. आता याचं हे नेमकं आलं कुठून हा मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा जो तुमच्याकडे 4 पानं फिरतायत हे ऑलरेडी माझ्याकडे होतंच. हे कुठून आलेलं आहे किंवा हे नेमकं आहे काय तर हे कुठल्याही प्रकारचं गॅजेटियरची नोंद नाही आहे. मात्र ह्याचा अर्थ असा नाही होत की हे पुस्तक कमी लेखायचं आपल्याला. तर हे आहे पुस्तक मी आपल्यापुढं मांडतोय ते म्हणजेच हे आहे क्षत्रियांचा इतिहास भाग 2 के.बी. देशमुख यांनी, म्हणजे जे वऱ्हाडचे रहिवासी आहेत आणि स्वतः त्या कालखंडातले म्हणजे एक छान अशा प्रकारचं तहसीलदार होते. तर 1930 सालचं हे पुस्तक आहे. शके 1851चं क्षत्रियांचा इतिहास भाग 2 याच्यामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे फार छान अशा प्रकारचं पुस्तक आहे ते. आणि त्या पुस्तकामध्ये हे आता जे मांडलं सर्व तुम्हाला मुंबई गॅजेटियर असेल इतर काही जे काही खटल्याचा निकाल असेल तर त्यांनी त्याचे संदर्भ घेतलेत, खटल्याचे संदर्भ त्या ठिकाणी घेतलेले आहेत किंवा इंग्रजांनी जे काही पुस्तक लिहिलं असेल किंवा एकंदर बेळगावचं जो गॅजेटियर आपण म्हणून जे काही मला सांगितलं बऱ्याच जणांनी सर बेळगावचे गॅजेटियर आहे तर ते प्रत्यक्षात बेळगावचे गॅजेटियर नाही आहे. तर क्षत्रियांचा इतिहास भाग 2 याच्यामध्ये हे वर्णन करण्यात आलं आणि ह्या पुस्तकातली ही पानं आहे ती जे पुस्तक माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. जुन्याच बऱ्याच दिवसापासून हे माझ्याकडे पुस्तक आहे. तर याच्यातली ही पानं आहेत लक्षात घ्या. तर हे प्रत्यक्षपणे गॅजेटियर नाही याचा अर्थ असा अजिबात होत नाही की हे कमी आहे. तर याच्या आधारे आपल्याला वर्ध्याचं जो काही जजमेंट आहे हे जजमेंट काढायला सोपं जाईल. कारण एक जजमेंट आहे की ज्या जजमेंटच्या आधारे सरकार सध्या मराठवाड्यामध्ये जो आता चाललेला आहे की ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना सध्या सवलती द्या अशा प्रकारचं एक सध्या अध्यादेश आलेला आहे. मग त्याच्यावर कारवाई आहे. आपली सर्वांची मागणी आहे की सर्वांनाच तिथं सरसंगत द्यावं. प्रत्येक असेल मराठ्यांना कुळंबी किंवा कुणबी तिथं ग्राह्य धरावं अशा प्रकारे आता आपली मागणी राहणार आहे. त्याच्यावर उपोषण भरपूर काही रणकंदन माजलेलं आहे. मात्र जे सर्टिफिकेट आपल्या पुढे येणार आहे आता सरकारच्या माध्यमातून आणि ते सरकारच्या माध्यमातून सर्टिफिकेट आल्यानंतर हेच आपण वर्ध्याचं गॅजेटियरचा निकाल आपण आता त्याला जोडून कोर्टात सुद्धा जायला सोपं जाणार आहे की जर 1921-22 साली जर कोर्ट म्हणतंय, हायकोर्ट म्हणतंय ते सुद्धा सॉरी तिथलं जिल्हा कोर्ट म्हणतंय की बाबा हे दोन्ही एकच आहे. मग दोन्ही एक जर 1921 साली असतील आणि तसं त्यांनी निकाल देऊन टाकलेला आहे मग त्या आधारे आज आपल्याला जरी कुणबीचं सर्टिफिकेट दिलं असेल तर तो मराठा आहे हे दाखवून द्यायला हा जो निकाल असेल तो फारच महत्वाचा ठरणार आहे. पुन्हा त्यानंतर असणारे बर्नियर वगैरे जी काही पुस्तकं आता आपण जी पाहिली की जुन्या कालखंडातली पुस्तकं आहेत. मिस्टर हंटरचं पुस्तक म्हणजे सेन्सियस रिपोर्ट आहे कुठला की बेंगॉलचा सेन्सियस रिपोर्ट आहे तिथं. तर त्या असणाऱ्या सेन्सियस रिपोर्ट किंवा स्टॅटिस्टिकल अकाउंटमध्ये सांगितलेलं आहे की बुवा हे दोन्ही एकच आहेत. मग अशा प्रकारची जी काही जुने ऐतिहासिक दस्तावेज असतात तर ते दस्तावेज निश्चितच 100 वर्षापूर्वीचे दस्तावेज आहेत आणि त्या आधारे किंवा मुंबईचं गॅजेटियर आहे
साताऱ्याचं गॅजेटियर त्या कालखंडातलं आहे, तर याच्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला तो आधार राहणार आहे. आणि म्हणून आज आपल्याला एवढ्यापुरतं सांगायचं होतं की हे जे काही आपल्याकडे 4 पानं सध्या फिरतायत, ही पानं कुठल्या गॅजेटियरमधील असून क्षत्रियाचा इतिहास भाग 2 हे के.बी. देशमुख यांनी लिहिलेल्या पुस्तकातील पानं आहेत. आणि जे पुस्तक 1930 साली याची आवृत्ती त्या ठिकाणी निघालेली आहे, म्हणजेच अतिशय जुनं अशा प्रकारचं पुस्तक आहे आणि जे तहसीलदारासारख्या फार मोठ्या माणसानं लिहिलं आहे आणि त्याच्यावरले जे पुरावे असतील हे अस्सल अशा प्रकारचे पुरावे आहेत. आणि त्या आधारे आपल्याला ज्या वेळेला कुणबी आणि मराठा हा वाद पुढे येणार आहे, त्यामुळे मराठा असा कुठं जात असेल हे बाजूला सरकवायची आवश्यकता नाहीये. याचा अर्थ असा होत नाही की तुमचं मराठा पण बाजूला जाईल आणि तिथं कुणबी चिटकल, असं नाहीये. मराठा कुणबी, कुणबी मराठा जे काय असेल तो मात्र मराठा हा शब्द तिथं कायम राहणार आहे, हे या असणाऱ्या आपल्याला निकालावरून इथं स्पष्ट होत आहे. आणि त्याच्यावरच आपल्याला भांडण आहे. तूर्त आपण इथं थांबूया. मला 2-4 व्हिडिओ आपले निश्चितच येतील, कुठं काय वगैरे या कुणबी मराठा कुठं काय सांगितलेलं आहे याच्यावर आणखी 1-2 व्हिडिओ निश्चितच येणार आहेत. मात्र तूर्त हे मुद्दा मी व्हिडिओ पटकन आपल्यासाठी एवढ्यासाठी बनवला की हे सध्या फिरतंय सर्व ठिकाणी की मराठा आणि कुळंबी एकच. मग ते नेमकं कुठून आलं, काय आलं, त्याच्यातला अर्थ काय आहे किंवा काय त्याचा फायदा होणार आहे हे एवढं सांगणं याच्यामध्ये महत्वाचं होतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच सांगा. आपल्या सूचनाचं निश्चितच स्वागत आहे. मी सुद्धा आपल्यासोबतच आहे की आपल्याला सर्वांनी मिळून हा एक मोठी अशा प्रकारची लढाई आहे जे सर्वसामान्यांसाठी आपल्याला लढायची आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या बांधवांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या सूचना त्या ठिकाणी निश्चित मांडा. पुन्हा एकदा धन्यवाद.